हा इव्हेंट नंबर 2 फक्त हे फ्रंट डेल साठी आपल्याला. ओके, आता हा सेकंड इव्हेंट फ्रंट डेलचा. ओके, स्टार्ट. डम्बेल्स फ्रंट रेजेस. ओके, 2. वरती जाताना हवा सोडायची तोंडातून, खाली आता नाकाने. थोडं कमरेमध्ये बेंड ठेवायचं. ओके, थोडंसं आहे ना कंबर असं थोडं लीन राहायचंय नाही का, थोडंसं बेंड होईल आणि तेव्हा ऑपरेट करायचंय. ओके, तर हे एकदम चांगला फॉर्म येतो आणि पूर्ण टेन्शन येतं मसल वरती. ओके, 6 8 9 वरती थांबायचं नाही, लगेच स्टार्ट खाली आहे. 10 11 12 13 14 15. ओके, वरती थांबायचं नाहीये आपल्याला. आणि महत्वाची एक गोष्ट, जे काही डंबेल्स प्लेट्स वगैरे तुम्ही काही पण घेणार जिम मध्ये उचलून तुम्ही करणार व्यायाम आणि ते तिथंच टाकून जाणार, तसं करू नका. तुमचे डंबेल्स किंवा प्लेट्स तुम्ही रिरॅक करत जा. परत रिरॅक केल्याने तुमच्या जिम मध्ये तुमची सुंदरता पण राहते, कोणाला काही नुकसान होत नाही, कोणाला लागत नाही काय. ठीक आहे, चला फ्रेंड्स मित्रांनो, आता आहे ना आपला हा दुसरा सेट आहे आणि मी दुसरा पण आहे ना अडीचनीच घेतो. ठीक आहे, अडीचनीच घेतो कारण फ्रंट रेजेसला आहे ना आपण जास्त वेट नाही कॅरी करू शकत, आपण नाही घेऊ शकत. कारण का ते आपण जितका जास्त वेट वाढवू तितका आपल्या परफॉर्मन्समध्ये फरक पडतो. त्याच्यासाठी आपण आहे ना आपला परफॉर्मन्स चांगला ठेवण्यासाठी आपण तेच रिपीट करणार. 15 रॅप्स परत आपण घेणार आहे. आणि जर पॉवर जास्त असेल तर तुम्ही त्याचे 5ने पण वाढू शकता, म्हणजे 2.5ने परत वाढू शकता, पण 5चा डंबेल्स घेऊन आणि तुम्ही ट्रेनिंग करू शकता. ठीक आहे, बट आपण त्यालाच परत रिपीट करू. ओके, स्टार्ट करू. 1 2 3 4. श्वास नाकाने घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचंय, खाली येताना स्लो यायचंय. ओके, 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकदम चांगला पंप बसतोय. ओके, आणि याला फॉलो करायचं. सेट नंबर 3. ओके, 5ने घेतो आता, 5ने कंटिन्यू करतो. चलो स्टार्ट करू. सेम रिदम ठेवायचंय, वेट किती पण असू. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 12 ओके, सेट फायनल.